गुड इव्हनिंग स्टुडंट्स. डे एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्रामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण संगणक हा विषय पाहणार आहोत. संगणकामध्ये आपण काय काय संगणक कार्य करतो पाहणार आहे. संगणक हा वेगाने काम करणारा यंत्र आहे, बरोबर. हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे, हे विजेवर चालते, त्याचबरोबर खूप जलद गतीने हा काम करतो, बरोबर. मानवापेक्षा हा जलद गतीने काम करणारं यंत्र मानलं जातं आणि खूप अतिशय जलद पद्धतीने तो काय करत असतो, आपल्याला आउटपुट देत असतो. असं हे संगणक काम करणारे यंत्र मानलं जातं. याच्यामध्ये काय काय होतं तर आपण कशा पद्धतीने त्याचा उपयोग होतो आपण पाहणार आहोत. त्याचे फायदे पाहणार आहोत, त्याचे तोटे पाहणार आहोत. संगणक काय काम करतो हे सुद्धा आपण काय करणार आहोत आजच्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. तर पहा, गणना करणे. संगणक गणना करण्यात खूप कार्यक्षम असतात. संगणकाच्या सॉफ्टवेअर मध्ये अनेक गणितीय आणि वैज्ञानिक अल्गोरिदम काय असतात, अंतर्भूत असतात. डेटा साठवणं असेल, त्याचा पुनर्वापर करणं असेल, बरोबर. एखादी फाईल जर असेल, ती फाईल जर साठवली, जो डेटा आहे तो साठवलेला आहे, त्याचा परत वापर करण्यासाठी आपण वापर करू शकतो, बरोबर. त्याच्यामध्ये काही बदल करायचा असेल तर बदल करू शकतो. एखादी डिझाईन वेगळी करायची असेल तर आपण डिझाईन वेगळी करू शकतो. संगणक मोठ्या प्रमाणात डेटा आणि माहिती साठवू शकतात. डेटा आणि काही साठवू शकतात, माहिती साठवू शकतात आणि आवश्यकतेनुसार माहिती जलद उपलब्ध करून देतात. बघा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, ईमेलद्वारे आणि हे काय करतात, संगणकाचा आपण वापर केला जातो. ज्यामुळे काय होतं, लोकांशी संवाद साधला जातो. भरपूर दूरच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला संगणकाचा वापर करून ईमेल असेल, कॉन्फरन्सिंग असेल, व्हिडिओ याचा काय केला जातो, वापर केला जातो. लांब अंतरावर सहजपणे आपण संपर्क साधू शकतो. ऑनलाईन खरेदी असेल, लोक संगणकाच्या मदतीने ऑनलाईन वस्तू खरेदी करू शकतात. बघा, आता आपण वेगवेगळ्या ख्रिसमस आला तरी वेगवेगळी खरेदी करतो, हो की नाही. दिवाळी आली, वेगवेगळे सण आले, वेगवेगळ्या आपण काय करतो, सणाला खरेदी करत असतो. सर्व काही गोष्टी आपल्याला ऑनलाईन खरेदी करता येतात. सर्व काही घरातील सर्व वस्तू असतील, कपडे असतील, सर्व आपण ऑनलाईन द्वारे आवडलेल्या वस्तू आपण मागवू शकतो. आपल्याला बाहेर जाण्याची सुद्धा गरज लागत नाही. आपल्या घरी स्वतः पार्सल येतो, हो की नाही. म्हणजे तंत्रज्ञान इतकं मोठं झालं आहे की तंत्रज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की संगणकाचा उपयोग करून आपण खरेदी करू शकतो, बरोबर. बघा, त्याचबरोबर वर्ड प्रोसेसिंग ऍप्लिकेशन पाहणार आहोत. तर वर्ड प्रोसेसिंग ऍप्लिकेशन म्हणजे काय, तर वर्ड प्रोसेसिंग प्रोग्राम वापरून कागदपत्र असतील, सादरीकरण असेल आणि इतर साहित्य तयार करण्यासाठी काय करू शकतो, आपण संगणकाचा वापर करू शकतो. म्हणजे बघा, वर्ड प्रोसेसिंग मध्ये बरं का, ऍप्लिकेशन्स मध्ये वर्ड प्रोसेसिंग प्रोग्राम द्वारे आपण काय करू शकतो, कागदपत्र असतील आपले, बरोबर, त्याचं सादरीकरण असतं, त्याचे इतर साहित्य तयार करण्यासाठी संगणकाचा वापर केला जातो. आपल्याला काही बनवायची असेल, एखादी फाईल, एखादा डेटा बनवायचा असेल, रिझ्यूम बनवायचा असेल, तर आपण वर्ड प्रोसेसिंगचा वापर करून काय करू शकतो, वापर करू शकतो. अशा पद्धतीने वर्ड प्रोसेसिंग ऍप्लिकेशन वापरले जाते. लक्षात घ्या, आपल्याला वर्ड मध्ये टाईप करता येते. आपल्याला काय लिहायचं आहे, आपल्याला एखादा कोणत्याही घटकाची माहिती हवी असेल, पक्षाची माहिती, फुलांची माहिती जर आपल्याला साठवून ठेवायची असेल तयार करून आणि आपल्याला परत कधी लागणार असेल तर ते वर्ड मध्ये आपण टाईप करू शकतो, सेव्ह करू शकतो, त्यात बदल करायचा असेल करू शकतो. म्हणून वर्ड प्रोसेसिंग ऍप्लिकेशन चा वापर आपण काय करू शकतो. लक्षात घ्या, डेटाबेस व्यवस्थापन. आता डेटाबेस व्यवस्थापन म्हणजे काय, मोठे डेटाबेस साठवण्यासाठी आणि प्रक्रिया करण्यासाठी संगणकाचा वापर केला जातो. जो मोठा डेटाबेस आहे तो साठवण्यासाठी आणि त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी मोठ्या डेटाबेसचा काय केला जातो, वापर केला जातो. लक्षात घ्या. याच्यानंतर ग्राफिक डिझायनिंग. आता ग्राफिक डिझायनिंग मध्ये काय होतं तर
ग्राफिक्स डिझायनिंग मध्ये ऍप्लिकेशन वर प्रक्रिया करून काय करतो आपण, लोगो डिझाईन करण्याचा संगणकाचा वापर केला जातो। लोगो आणि डिझाईन करण्यासाठी आपण काय करतो, संगणकाचा वापर करत असतो। आता पाळत ठेवणे, आता पाळत ठेवणे म्हणजे काय, तर गुन्हेगारी कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याचा शोध घेण्यासाठी संगणकाचा वापर पाळत ठेवण्यासाठी आणि कायदा अंमलबजावणीच्या कामासाठी केला जातो। लक्षात ठेवा, पाळत ठेवणे म्हणजे गुन्हेगारी आहे, ज्या कारवाया आहेत त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी, त्याचा शोध घेण्यासाठी संगणकाचा वापर आपण पाळत ठेवण्यासाठी आणि कायदा अंमलबजावणीच्या कामासाठी केला जातो। आता पुढे पाहूया शिक्षण। आता विद्यार्थ्यांना शिक्षण म्हणजे विविध विषयांमध्ये जे विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं आहे, शिकवण्यासाठी जटिल म्हणजे संकल्पना ज्या आहेत त्या समजून सांगण्यासाठी, स्पष्ट करण्यासाठी आपण संगणकाचा वापर करतो। मनोरंजन, आता पुढे पाहिलं तर मनोरंजन, संगणकाचा वापर व्हिडिओ गेम खेळणे, चित्रपट पाहणे, संगीत ऐकणे, वेब ब्राउज करणे यांसारख्या मनोरंजनासाठी केला जातो। म्हणजे संगणकाचा जो वापर आहे तो व्हिडिओ गेम असेल, खेळणे असेल, चित्रपट पाहणं असेल, संगीत ऐकणं असेल, वेब ब्राउज करणं असेल, यांसारख्या मनोरंजनासाठी आपण काय करतो, त्याचा वापर करत असतो। आता या तंत्रज्ञानाच्या युगात संगणक आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहे। या तंत्रज्ञानाच्या युगात काय झालेलं आहे, संगणक आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे। आपल्या डेस्कटॉप पासून ते आपण खिशात ठेवलेल्या मोबाईल फोन पर्यंत, बघा आपल्या डेस्कटॉप पासून ते खिशात ठेवलेल्या मोबाईल पर्यंत संगणक सर्वत्र आहे। संगणक काय आहे, सर्वत्र आहे। लक्षात घ्या, या तंत्रज्ञानाच्या युगात संगणक आपल्या जीवनाचा काय झालेला आहे, एक अविभाज्य घटक बनलेला आहे। सकाळी उठल्यापासून आपल्या पूर्णपणे संगणकावर काम करतो, डेस्कटॉप पासून ते आपल्या खिशात ठेवलेल्या मोबाईल फोन पर्यंत। बरोबर, मोबाईल फोन सुद्धा हा संगणक आहे। संगणक सर्वत्र आहे, परंतु संगणकाचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत। बघा, संगणकाचे काय आहेत, काही फायदे आहेत, काही तोटे आहेत। बघा, संगणकाचं रूप काय आहे, तर संगणकाच्या संक्षिप्त रूपात म्हणजे सामान्यतः चालवल्या जाणाऱ्या यंत्रा रूपाचा अर्थ किंवा कॉमनली ऑपरेटेड मशीन्स मोस्टली, म्हणजे अर्थ आहे ज्याचा अर्थ परिणामासाठी तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीचा वापर करणं। परिणामासाठी काय, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीचा वापर करणं आहे। ते सामान्यतः इलेक्ट्रॉनिक सर्किटरी वापरून गणना किंवा डेटा प्रक्रिया करणाऱ्या कोणत्याही उपकरणाचे वर्णन, म्हणजे जो डेटा करणाऱ्या प्रक्रिया आहेत तर त्याचे कोणत्याही उपकरणाचे वर्णन करण्यासाठी वापरलं जातं। संगणकाने आपल्या जीवनातील अनेक क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणलेली आहे। मनोरंजनापासून ते संप्रेषणापर्यंत आणि डिजिटल कला आणि डिझाईन पर्यंत आजच्या जगात ते आवश्यक काय आहेत, साधने आहेत। आता त्याच्या मुळाशी जर म्हणलं तर संगणक हे एक मशीन आहे। संगणक काय आहे, मशीन आहे। ते इनपुट प्राप्त करतं, काय करतं, इनपुट प्राप्त करतं आणि त्यावर प्रक्रिया करते। प्रक्रिया करण्यासाठी त्याला सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरची आवश्यकता असते। बघा, ते काय वापरतं, प्रक्रिया करण्यासाठी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचा वापर करतं। ओके, सामान्यतः ते आउटपुट तयार करतं। संगणक काय करतं, तर आउटपुट तयार करतं जे डिजिटल डेटा असतं। ते काय असतं, डिजिटल डेटा असते। त्याचबरोबर ते मॉनिटर किंवा प्रिंटरवर माहिती प्रदर्शित करण्यासाठी, डिस्क ड्राईव्हवर डेटा संग्रहित करण्यासाठी किंवा इतर संगणकांना माहिती संप्रेषण करण्यासाठी वापरले जाते। संगणक रोबोट सारख्या इतर उपकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील काय असतात, जबाबदार असतात, जे मानवाच्या थेट हस्तक्षेपाशिवाय काय करू शकतात, कार्य करू शकतात। आधुनिक संगणक अविश्वसनीयपणे शक्तिशाली असते आणि त्याचा वापर
विविध क्रियाकलापांसाठी काय केला जाऊ शकतो। लक्षात घ्या या पद्धतीने। आता पुढे पाहूयात आपण संगणकाचे फायदे आणि तोटे। संगणकाचे फायदे, कार्यक्षमता आणि अचूकता वाढते। बरोबर, संगणक विविध कामे जो वापरकर्ता आहे त्याची कामे जलद आणि अचूकपणे करण्यास अनुमती देतात। बरोबर, त्यामध्ये गणना करणं असेल, डेटाबेस व्यवस्थापित करणं असेल समाविष्ट आहे, ज्यामुळे वेळ पैसा वाचला आणि ऊर्जा वाचू शकली। बरोबर, जे मानव काम 2-3 तासामध्ये करतो तेच काम संगणक एका सेकंदामध्ये करत असतो। कनेक्टिव्हिटी म्हणलं तर संगणकाद्वारे काय झालेलं आहे, संगणक वापरकर्त्यांना मोठ्या प्रमाणात डेटा ऍक्सेस करण्याची आणि जगातील कुठूनही व्यक्तीशी संवाद साधण्याची काय करतात परवानगी देतात। सुधारित उत्पादकता, सॉफ्टवेअर मध्ये प्रवेश प्रदान करून संगणक प्रक्रिया सुलभ करण्यास आणि संसारिक कार्य स्वयंचलित करण्यास बघा मदत करतात, ज्यामुळे उत्पादकता लक्षणीयरित्या काय होते सुधारू शकतं। आता मनोरंजन म्हणलं तर संगणक व्हिडिओ गेम पासून स्ट्रीमिंग सेवांपर्यंत अनेक मनोरंजन आहेत। बघा, वेगवेगळे व्हिडिओ गेम्स आपण संगणकावर खेळू शकतो। खर्चाची बचत म्हणलं तर संगणक तंत्रज्ञान अधिक प्रगत होताना दिसतं। संगणक वापरण्याचा खर्च देखील कमी झालेला आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे, व्यवसायांना वेगवेगळ्या उत्पादन आणि सेवा सुधारताना पैसे वाचत आहेत। वेळेचे व्यवस्थापन म्हणलं तर संगणक व्यक्तींना त्याचा वेळ व्यवस्थापित करण्यास काय करतात मदत करतात, कारण ते माहिती जलद शोधू शकतात, स्मरणपत्रे सेट करू शकतात आणि कामांना प्राधान्य देऊ शकतात। आता शिक्षण म्हणलं तर ऑनलाईन ग्रंथालय असेल, डेटाबेस असेल आणि संसाधनाच्या उपलब्धतेमुळे संगणक विद्यार्थ्यांना माहितीची अधिक उपलब्धता काय करू शकतात प्रदान करू शकतात, ज्यामुळे काय होतं त्यांच्या अभ्यासाच्या विषयाची चांगली समज होऊ शकते। आता संगणक तोटे, शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोके। संगणकाचा दीर्घकाळ वापर केल्याने काय होतं, शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो। लक्षात घ्या, डोकेदुखी असेल, पाठदुखी असेल, सांधे कडक होणे असेल, डोळ्यांचा ताण असेल, झोपेचा त्रास, थकवा याचा समावेश संगणकामध्ये आहे। बघा की या सर्व गोष्टी मानसिक आणि शारीरिक आरोग्य आपलं काय होतं धोक्यात येतं। हे संगणकाचे तोटे आहेत। त्याच्यामुळे संगणक हा किती प्रमाणात वापरायचा हे आपण स्वतः ठरवू शकतो। त्याचबरोबर सुरक्षा धोके, संगणक व्हायरस असेल, मालवेअर असेल आणि बाह्य धोक्यांना बळी पडतात। त्याचबरोबर त्यामुळे त्यांना सुरक्षा धोके निर्माण होतात। अशा यामध्ये वेब ब्राउझिंग असेल, वर्ड प्रोसेसिंग असेल, आर्थिक व्यवस्थापन असेल, व्हिडिओ एडिटिंग असेल, गेमिंग असेल आणि अगदी वैज्ञानिक संशोधन याचा समावेश आहे। संगणकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता अल्गोरिदम विकसित करण्यास देखील काय केलेलं आहे सक्षम केले आहे, जे अधिक जटिल कार्यासाठी काय केले जाऊ शकते वापर करू शकतात। लक्षात घ्या, हे देखील वाचलं पाहिजे। संगणकाचे इनपुट डिव्हाइस कोणते, आउटपुट डिव्हाइस कोणते, संगणकाचा ब्लॉक डायग्राम काय आहे। बरोबर, आता पुढे पाहूयात धोक्यांपासून संगणकाचे संरक्षण करण्यासाठी विविध अँटीव्हायरस आणि मालवेअर सॉफ्टवेअर स्थापित करणं काय आहे महत्वाचं आहे। आता गोपनीयतेचे धोके बघूया। संगणकाच्या वाढत्या वापरामुळे काय झाले, ओळख म्हणजे नाही का चोरी, डेटा उल्लंघन केला असेल इत्यादी अनेक गोपनीयतेचे धोके निर्माण झाले आहेत। संगणकाने साठवलेला डेटा संरक्षण करण्यासाठी त्याचा फायरवॉल वापरणे आणि सुरक्षा सॉफ्टवेअर नियमितपणे वापरणे अपडेट करणे काय आहे शिफारसी आहे। आता पुढे पाहूया सामाजिक तोटे पाहूया। संगणक वेगवेगळ्या पातळीच्या लोकांमध्ये डिजिटल विभाजन निर्माण करतात। कधी कधी त्यामुळे काय होतं एकाकीपणा आणि तुटवड्याची भावना काय होऊ शकते निर्माण होऊ शकते। महागडे म्हणलं तर संगणक खूप महाग असू शकतात आणि संगणकाची दुरुस्ती किंवा काळजी घेण्याची किंमत लवकर वाढू शकते। शिवाय
नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी संगणकांना वारंवार अपग्रेड करण्यासाठी काय असते, आवश्यकता असते. जर टॅब्युलर स्वरूपात संगणकाचे फायदे आणि तोटे. वेग आणि अचूकता. संगणक जलद म्हणजे पद्धतीने काम करू शकते, अचूक पद्धतीने काम करू शकते. किंमत बघितली तर संगणक खूप महाग असू शकतात. साठवणूक म्हटलं तर संगणक हा जागेत मोठ्या प्रमाणात डेटा साठवू शकतात. देखभाल. संगणकाला नियमित देखभाल आणि अपग्रेडची काय असते, आवश्यकता असते. कनेक्टिव्हिटी म्हणलं तर संगणक आपल्या जगभरातील लोकांशी जोडण्याची आणि संवाद साधण्याची काय देत असतात, परवानगी देत असतात. आणि सुरक्षेच्या चिंता बघितलं तर हॅकर संगणकामध्ये प्रवेश करू शकतात आणि संवेदनशील माहिती सुद्धा चोरू शकतात. त्याच्यामध्ये बघा पुढे ऑटोमेशन म्हणलं तर संगणक कंटाळवाण्या कामांना स्वयंचलित करू शकतात. सामाजिक म्हणजे संगणकाच्या अतिवापरामुळे सामाजिक संवादाचा अभाव निर्माण होऊ शकतो. आता मल्टीटास्किंग म्हणलं तर संगणक एकाच वेळी अनेक कामे काय करू शकतो, हाताळू शकतो. मानवी चुका. संगणकामध्ये मानवी चुका आणि बिघाड होण्याची शक्यता असते, बरोबर. बहुमुखी प्रतिभा म्हणलं तर संगणकाचा वापर हा विविध कारणांसाठी केला जाऊ शकतो. पर्यावरणाचे परिणाम असेल किंवा संगणकाच्या निर्मिती विल्हेवाटाची पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होतो. निष्कर्ष पाहिलं तर आपण तंत्रज्ञानाचं जे काम आहे ते जीवन आणि जग, म्हणजे तुमचे काम, तुमचे जीवन आणि जग कल्पना करू शकता का तंत्रज्ञानाशिवाय? तर नाही. आजकाल आपण सकाळी उठल्यापासून म्हणजे संगणकाकडे पाहिले नाही तर आपला दिवस जात नाही. म्हणजे बघा तंत्रज्ञान म्हणजे बघा काही काळ तंत्रज्ञानासाठी म्हणजे आपण विकसित केले आहेच, परंतु काय होतं की संगणकाचे बरेच फायदे पण आहे आणि तोटे पण आहेत, पण त्यात प्रत्येकाची गरज बनलेली आहे. विशेषतःसाठी मुलांसाठी पण बघा म्हणजे खिशातल्या मोबाईल पर्यंत म्हणजे संगणक हा उठल्यापासून आपण काय करत असतो, वापरत असतो. जे घरी बसून काय करतात मुलं, नवीन गोष्टी शिकतात. म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत काय झालेला आहे, संगणकाचा आपण काय केलेला आहे, वापर केलेला आहे. लक्षात येते तुमच्या की संगणकाचा वापर आपण त्या पद्धतीने करतो. आता संगणक वापरकर्त्याला डेटा असेल, माहिती असेल, साठवणं असेल, गणना करण्यास, सादरीकरण करण्यास आणि बरेच काही करण्यास काय करतो, मदत करतो. तो वापरकर्त्याच्या आदेशानुसार कार्य करत असतो आणि एखाद्याला इतरांशी कनेक्ट होण्यास, ऑनलाईन काम करण्यास, इंटरनेटद्वारे संवाद साधण्यास सक्षम करतो. तो कशा काय करतो, सक्षम करतो. संगणकाला बायनरी भाषा समजते. लक्षात घ्या, डिव्हाइसवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रथम ते कसं चालवायचं ते पाहतोच आपण. संगणकाचे उपयोग पाहिलेले आहेत आपण, फायदे आणि तोटे पाहिलेले आहेत. फेसबुक, ट्विटर, याचा काय करतो आपण, वापर करतो. ईमेलद्वारे वगैरे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, वर्ड ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर पाहिलं. डेटाबेस व्यवस्थापन पाहिलेलं आहे. डेटाबेस व्यवस्थापन मध्ये मोठे डेटा जो आहे तो साठवण्यासाठी आणि प्रक्रिया करण्यासाठी आपण संगणकाचा काय करतो, वापर करतो. वर्ड प्रोसेसिंग ऍप्लिकेशन मध्ये कागदपत्र असेल, सादरीकरण असेल, इतर साहित्य असेल तयार करण्यासाठी संगणकाचा काय करत असतो, वापर करत असतो. डिझाईन करण्यासाठी संगणकाचा वापर करतो. शिक्षण म्हणलं तर विविध क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेगवेगळ्या जटिल संकल्पना समजून देण्यासाठी आपण संगणकाचा वापर करतो. गाणी, गोष्टी, गप्पा, चॅट म्हणजे हे सगळं आपण संगणकाद्वारे, इंटरनेटद्वारे त्याचा वापर करून करू शकतो. त्याचबरोबर खरेदी करायचं असेल ते पण आपण कुठे ऑनलाईन खरेदी करू शकतो. म्हणजे असे बरेच संगणकाचे फायदे पण आहेत आणि संगणकाचे तोटे पण पाहिलेले आहेत. संगणकाच्या तोट्यामध्ये शरीर आणि मानसिक संतुलन राखणं हे गरजेचं असतं. म्हणून संगणक हा वापर जसं जास्तीचा केला तर त्याचे तोटे सुद्धा असू शकतात. आणि संगणक हा आपल्याला मदत करणारे यंत्र मानलं जातं की त्याच्यामुळे आपण सहजतेने, खूप छान पद्धतीने आणि भरभर जलद अशी काय करू शकतो, आपण कामं करू शकतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपलं काम म्हणजे शिक्षण असेल,
गुन्हेगारी घटकातील असेल की बाबा चोराला ओळखायचे किंवा चोराला पकडायचे, त्याच्यासाठी सुद्धा संगणकाचा वापर केला जातो. म्हणजे संगणक हे प्रगतशील यंत्र मानलं जातं. आणि ग्राफिक्स डिझाईन असेल तर ग्राफिक डिझाईन ऍप्लिकेशन द्वारे आपल्याला बघा वेगवेगळ्या डिझाईन्स असतील, लोगो असेल, डिझाईन्स तयार करण्यासाठी आपण काय करतो, संगणकाचा वापर करत असतो. मनोरंजनामध्ये वापर करतो, संगीत ऐकणे झाले, व्हिडिओ गेम खेळणं झालं, चित्रपट पाहणं झालं, गाणी ऐकणं झालं, तर आपण या संगणकाचा वापर करतो. त्याच्यामुळे संगणक हे तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या एक जीवनाचा काय बनलेला आहे, एक अविभाज्य घटक बनलेला आहे. लक्षात येते सर्वांनी हे रिवाइज करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे संगणकाचे फायदे तोटे, त्याचबरोबर इनपुट डिव्हाइसेस कोणकोणते आहेत, आउटपुट डिव्हाइसेस कोणते आहेत आणि संगणकाचा वापर कशा पद्धतीने करायचा, हो की नाही. चला, ओके, थँक्यू.